वसई विरार परिसरात सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। मंगळवारी पहाटे ईडीने वसई आणि विरारमधील तब्बल 16 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत मोठी कारवाई केली आहे। शहरातील नामांकित आर्किटेक्ट तसेच महापालिकेतील नगररचना विभागातील अभियंते यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात आली आहे। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात महापालिकेचे माजी नगररचना संचालक YS रेड्डी यांच्यावरील कारवाई दरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीनंतरच ही कारवाई करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। याआधी 14 मे रोजी ईडीने या प्रकरणात मोठी छापेमारी करत एकाच वेळी 13 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या। या कारवाईत सर्वात मोठे घबाड YS रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरातून सापडले। छाप्यात 8.6 कोटी रुपयांची रोख रक्कम, 23.25 कोटी रुपयांचे हिरेजडित दागिने तसेच मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी जप्त करण्यात आली। बेहिशोबी मालमत्ता नेमकी कुठून आली याचा तपास ईडी करून सुरू होता। ईडीच्या तपासातून महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग उघड झाला। जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांमधून मनपातील भ्रष्टाचाराचे मोठे जाळे समोर आले असून याच माहितीच्या आधारे ही पुढील कारवाई करण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय। सोमवारी सकाळी 7:30च्या सुमारास ईडीने अचानक या प्रकरणाशी संबंधित आर्किटेक्ट या नगररचना विभागातील अभियंत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले। मात्र या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडी कडून जाहीर करण्यात आलेला नाही। अनधिकृत इमारतींना परवाने मिळवून देण्यासाठी आर्किटेक्टच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले जात असल्याचा गंभीर आरोप YS रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर अनेक आर्किटेक्ट परदेशातून निघून गेले होते। मात्र प्रकरण निवळल्याचे समजून ते पुन्हा भारतात परतले अशी माहिती समोर येते। नालासोपाऱ्यातील अग्रवाल नगरी येथील 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर ईडीने या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी सुरू केली होती। या इमारती माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी बांधल्याचा आरोप आहे। या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी आणि नगररचना उपसंचालक YS रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती। रहिवाशांना बेघर करण्याच्या षडयंत्रपूर्वक डाव आखण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत चौकशी करत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।